नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण कोशिंबीर विशेष रेसिपींची सिरीज चालू केली आहे। त्यातली ही चौथी कोशिंबीरची रेसिपी आहे। तर आज आपण चटपटीत चटकदार चविष्ट बीटाची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत। बऱ्याच घरांमध्ये कोशिंबीर खायला मुलं नाही म्हणतात, त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे 2 बीटं घेतली आहे। साधारण हे पाव किलो आहेत। स्वच्छ धुवून वरची साल काढून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे। हवं तर तुम्ही जाड किसणीवर बीट किसून घेतलं तरीही चालेल, पण शक्यतो आहे ना असे याचे छोटे तुकडे करून घ्या, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतात आणि खातानाही मस्त मुलं आवडीने खातात। आता आहे ना एका कुकरमध्ये 1 ग्लास पाणी आणि त्यावर रिंग ठेवून घेतली आहे। पाण्याला उकळी आली की जे बीट आपण कट करून घेतले आहे ते एका डब्यामध्ये टाकून झाकण लावून आपण हे वाफवून घ्यायचे आहे। एक लक्षात असू द्या, बीट वाफवताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला हे एका डब्यामध्ये ठेवून वाफवून घ्यायचं आहे। हवं तर जेव्हा आपण वरण भाताचा कुकर लावतो ना, तेव्हाच हे बीट स्वच्छ धुवून वरची साल काढून 2 तुकडे करून वरण भाताबरोबर वाफवून घेतलं तरीही चालेल। मीडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। पूर्णपणे वाफ निघाली की बीटाचा डब्बा यामधून काढायचा आणि हे जे बीट आहे ते पूर्णपणे आधी गार करून घ्यायचं आहे। आता आपण यासाठी दही तयार करून घेऊयात। तर बघा, मी इथे हे घरीच तयार केलेलं अगदी आईस्क्रीमसारखं दही यामध्ये टाकणार आहे। 1 कपभर साधारण आपल्याला दही घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता काय मस्त दही तयार झालेलं आहे। आता हे दही आपल्याला मात्र आधी सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। दही छान फेटलं गेलं की यामध्ये 2 मिरच्या ठेचून टाकायच्या आहे। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे। तर यामध्ये ना मिरच्या अशा ठेचून टाका, म्हणजे कोशिंबीर चविष्ट लागते। तुकडे न करता अशी बारीक पेस्ट टाका हिरव्या मिरचीची। आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि पूर्णपणे बीट गार झालं की मग यामध्ये टाकायचं। जर गरम गरम बीट दह्यामध्ये टाकलं ना तर बऱ्याचदा मग ही कोशिंबीर लवकर आंबट व्हायला सुरुवात होते। तुम्ही लगेचच जेवणार असाल तर हरकत नाही। आता आपण तडका तयार करून घेऊयात। तर तडक्यासाठी 1 चमचा साजूक तूप घेतला आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि जिऱ्याचा रंग बदलस तोपर्यंत हे जिरं चांगलं यामध्ये फ्राय करायचं आणि हा तडका आता या आपल्याला कोशिंबीरवर टाकायचा आहे। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाका आणि मस्त याला मिक्स करून सर्व करा। तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ही कोशिंबीर ठेवली तर थंडगार कोशिंबीर खायला खूप छान लागते। तर तुम्हीसुद्धा अशी ही बीटाची कोशिंबीर आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही कोशिंबीर सिरीज कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।